प्रिय दर्शकांनो, एके दिवशी देवर्षी नारद मुनी नारायणाचा नाम जप करत वैकुंठात येतात. तेव्हा माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी शेष शय्यावर विश्रांती घेत होते. नारद मुनींनी भगवान श्रीहरींना नमस्कार केला आणि म्हणाले, हे प्रभू, आज माझ्या मनात 3 प्रश्न निर्माण झाले आहेत, ज्याचे उपाय जाणून घेण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे. तेव्हा श्री हरी प्रसन्न पूर्ण मनाने म्हणाले, हे वत्स नारद, तुमचे स्वागत आहे. तुमचे सर्व प्रश्न मोकळ्या मनाने विचारा. मी तुमच्यासाठी या प्रश्नांची उत्तरे नक्कीच देईन. तेव्हा देवर्षी म्हणतात, हे परमेश्वरा, तूच जगाचा पालनकर्ता आणि विश्वाचा निर्माता आहेस. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी तुम्ही स्वतः अनेक जीव निर्माण केले आहेत. पण आज मला सर्वात उत्तम प्राणी म्हणजे गाय याविषयी जाणून घ्यायचे आहे. माझा पहिला प्रश्न आहे की गायीने स्त्रियांना शाप का दिला? माझा दुसरा प्रश्न आहे, माणसाने अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या गायीला चारल्यावर पुण्य किंवा पाप लागते? आणि माझा तिसरा प्रश्न आहे, गाय एक पवित्र प्राणी असूनही तिला उसटे अन्न का खावे लागते? मित्रांनो, भगवान श्री हरी म्हणाले, हे मुनीश्वर, तुम्ही सर्व मानवांच्या कल्याणासाठी खूप महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. गाय ही मातेप्रमाणे पूजनीय मानली जाते आणि गायीमध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात. हा सर्वात पवित्र प्राणी आहे, ज्याची उत्पत्ती समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी सोबत झाली होती. प्रत्येक घरात गायीची पूजा केली जाते आणि त्यांची सेवाही केली जाते. देवी लक्ष्मी तिथे नेहमीच आपला आशीर्वाद ठेवते. एका पवित्र कथेतून मला तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. ही कथा जो कोणीही लक्षपूर्वक ऐकेल, मी त्याचे 21 गुन्हे माफ करतो आणि मृत्यूनंतर त्या व्यक्तीला श्रीकृष्णाच्या निवासस्थानी गौलोकात स्थान मिळते. तेव्हा नारद मुनी म्हणतात, हे भगवान, मी ही पवित्र कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकेन आणि मानवजातीच्या कल्याणासाठी तिचा प्रसारही करीन. कृपया कथा सुरू करा. मित्रांनो, भगवान श्री हरी म्हणतात, हे नारद, एके काळातील गोष्ट आहे. मध्य देशात शंभू नावाचा एक शेतकरी होता आणि त्याच्या गायीचे नाव नंदिनी होते. शंभू रोज त्याची गाय चरायला शेतात घेऊन जायचा आणि रोज तिची देखभाल ही करत असे. नंदिनीलाही तिचा मालक शंभू खूप आवडायचा. तिला एक छोटेसे वासरूही होते, जे नेहमीच तिच्या सोबत असायचे. दोघेही एकमेकांशी प्रेमाने वागायचे. तसेच अनेक वर्षे शंभू आपल्या गाय नंदिनीची सेवा करत असे आणि नंदिनीने सुद्धा शंभूचे व त्याच्या कुटुंबाचे भरपूर दूध देऊन पोषण केले होते. शंभू गायीचे दूध विकून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करत असे. त्यानंतर काही दिवसांनी शंभूचे लग्न गावातील एका शेतकऱ्याची मुलगी शालिनीशी झाले. शालिनी दिसायला सुंदर होती, पण ती लोभी आणि क्रूर स्वभावाची स्त्री होती. लग्न झाल्यावर शंभूच्या घरी ती आली आणि त्याच दिवसापासून ती तिच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हट्ट करायची. नेहमी शंभूला त्याच्याबद्दल वाईट आणि अपशब्द वापरायची. दररोज ती सकाळी उशिरा उठायची, अन्न उशिरा शिजवायची आणि उरलेले शिळे सडलेले अन्न गायीला खाऊ घालायचे. मित्रांनो, भगवान श्री हरी म्हणतात, हे मुनीश्वर, मग एके दिवशी शालिनीने शंभूला स्वतःसाठी काही दागिने घेण्यास पटवले आणि म्हणते की, अहो जरा ऐका, आपण आपल्या गायीचे वासरू विकून टाकू. असेही आपल्याला त्याची गरज नाही. मग त्यावर शंभूने नकार दिला आणि मग ती शंभूशी जोरजोरात भांडू लागली. बिचारा शंभू तिच्या हट्टीपणामुळे वैतागला. त्याने स्वतःचे मन मारून गायीचे वासरू विकले. यामुळे नंदिनी गाय आणि शंभू दोघेही खूप दुःखी झाले आणि एकमेकांकडे बघतच राहिले. मित्रांनो, काही दिवसांनी शंभूच्या गायीने दूध देणे बंद केले, म्हणून शालिनीने तिला घराबाहेर हाकलून दिले आणि तिला घरी येण्यापासून रोखण्यासाठी अनेक अपशब्द वापरले. मित्रांनो, भगवान श्री हरी म्हणतात, हे नारद, गाय हा आवाजहीन मुका प्राणी नक्कीच आहे, पण ती माणसाचे हावभाव चांगली समजते आणि ती गाय तिथून निघून गेली. नंदिनी गाय गावाजवळच्या जंगलात आपलं आयुष्य जगू लागली. जेव्हा काही दिवसांनी गाय गरोदर राहिली आणि ती त्याच जंगलात आपले जीवन जगू लागली. मित्रांनो, काही महिन्यांनी शंभूची गाय नंदिनीला वाटले की मी जेव्हा पिलाला जन्म देईन तेव्हा शंभू आणि त्याची पत्नी शालिनी मला पुन्हा त्यांच्या घरी घेऊन जातील. म्हणून ती शंभूच्या शेतात गेली आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या एका वासराला जन्म देते. शालिनी जेव्हा शेतात आली तेव्हा तिने पाहिले की नंदिनी गायीने आपल्या शेतात एका वासराला जन्म दिला आहे. तेव्हा पुन्हा शालिनीच्या मनात वाईट विचार आला की आता मी हिचे वासरू विकून पैसे कमावणार आणि दुधाने आमचे कुटुंब सुखी होईल. मी आणि माझं कुटुंब चांगलं आयुष्य जगेल असं तिला वाटत होतं. आईच्या रक्ताने माखलेले नंदिनीचे नुकतेच जन्मलेले पिल्लू जमिनीवर रेंगाळू लागले. त्यामुळे त्याच्या अंगावर जमिनीवरचे खडे रुतल्याने लहान जखमा दिसू लागल्या. नंदिनी गायीला तिच्या नवजात मुलाची स्थिती पाहून खूप अस्वस्थ वाटू लागले आणि ती काही करू शकत नसल्यामुळे वेदनेने तिच्या मुलाकडे पाहून हळहळ करू लागली. पण शालिनी आपल्या दिशेने येताना पाहून तिने तिला करून हाक मारली आणि म्हणाली, हे देवी, कृपया माझ्या नवजात बाळाला या वेदनातून मुक्त करा. जमिनीवर पडलेले खडे टोचून त्याच्या नाजूक शरीराला खूप त्रास होत आहे. तेव्हा शालिनीने गायीच्या वासराकडे पाहिले तर
ते अत्यंत दुर्गंधीयुक्त रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि आईकडे रेंगाळत जात होते. तेव्हा गायीच्या वासराची अशी अवस्था पाहून शालिनीला तिची कीव नाही आली आणि तिने गायीचे वासरू सुद्धा उचलले नाही. गायीला म्हणाली की तुझ्या अशा दुर्गंधीयुक्त वासराला मी का हात लावू. मित्रांनो, भगवान श्री हरी म्हणतात, हे नारद, ती गाय शालिनीची खूप विनवणी करू लागली. रडत रडत विनवणी करू लागली, मनापासून तिला विनवणी करू लागली. पण शालिनीच्या क्रूर स्वभावामुळे तिने गायीच्या वासराला हातही लावला नाही आणि ती तिथून निघून गेली. गाय तिला वारंवार विनंती करत राहिली, पण शालिनीने तिच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. मग गायीने देवाला प्रार्थना केली आणि म्हणू लागली, हे परमेश्वरा, माझ्या निष्पाप निर्दोष वासराला तू अशी जीवघेणी शिक्षा का देत आहेस. शेवटी आम्ही प्राण्यांनी असे कोणते मोठे पाप केले आहे ज्यामुळे आमच्या मुलांना असे दुःख भोगावे लागत आहे. गायीचे असे रडणे ऐकून श्रीकृष्ण स्वतः अवतरित झाले आणि त्यांनी गायीसह सर्व प्राणीमात्रांना आशीर्वाद दिला की त्यांची पिले जन्माला आल्यानंतर लगेचच चालू लागतील, ज्यामुळे ते स्वतःच्या आईजवळ राहू शकतील. मित्रांनो, श्रीकृष्णाने त्यांना आशीर्वाद दिला आणि तेथून निघून गेले. पण काही वेळाने शालिनी त्याला पाहण्यासाठी गायीकडे परत आली. तेव्हा तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेना की आताच जन्मलेले वासरू आपल्या गायी सोबत उभे राहून फिरू लागले. म्हणून शालिनीने पिलाला एक हलका धक्का दिला आणि ते जमिनीवर पडल. गायीने शालिनीचे हे घृणास्पद कृत्य पाहिल्यावर तिला खूप राग आला आणि तिने सर्व जग, देवी देवता, अग्नी, वायू, आकाश, पाणी आणि झाडे यांना साक्षी ठेवून शालिनीला शाप दिला आणि म्हणाली, अरे मूर्ख नालायक बाई, आज तू तुझ्या क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आज संपूर्ण जगाला साक्षी ठेवून मी तुला आणि संपूर्ण मानवजातीला शाप देते की जेव्हा तुमचे मूल जन्माला येईल तेव्हा त्याला चालण्यासाठी आधाराची गरज भासेल आणि तुमच्या मुलांना चालायला 1 वर्ष लागतील. मित्रांनो, भगवान श्री हरी म्हणतात, हे नारद, तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर, या नंदिनी गायीच्या शापामुळे आज मानवी बालकांना चालण्यासाठी आधाराची गरज आहे आणि मानवी बालकाला व्यवस्थित चालण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागतो. सत्ययुगात मानवी मुले जन्माला आल्यानंतर लगेच चालत असत. हे नारद, संध्याकाळी शालिनी घरी परतत असताना या गायीच्या शापामुळे वादळ वाहू लागले आणि जोरदार विजांचा गडगडाट सुरू झाला. त्यानंतर मुसळधार पावसामुळे शालिनी एका झाडाखाली आधारासाठी थांबली होती. मात्र नियतीच्या खेळाने त्याच झाडावर वीज पडली. त्यात शालिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मित्रांनो, भगवान श्री हरी म्हणतात, हे नारद, यमदूतांनी शालिनीचा आत्मा घेऊन तिला धर्मराजाच्या दरबारात हजर केले आणि चित्रगुप्ताने जेव्हा त्या स्त्रीचा लेखाजोखा पाहिला तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. यमराजाला शालिनीचे गुन्हे जाणून घ्यायचे होते. तेव्हा तो चित्रगुप्त म्हणाला, महाराज, या महिलेने कधीही आपल्या पतीचा आदर केला नाही, नेहमी उशिरा उठून नग्न अंघोळ केली आणि या महिलेने तिच्या संपूर्ण आयुष्यात कधीही पूजा केली नाही. हिची पापे मोजण्यात आपल्याला संपूर्ण दिवस लागेल. हिने केलेले सर्वात मोठे पाप म्हणजे त्याने गायीला दररोज नासलेले, शिळे आणि कुजलेले अन्न दिले, जे किडे, मुंग्या आणि आळ्या देखील खाऊ शकत नाहीत. तसेच गायीच्या नवजात बाळालाही मदत केली नाही. मित्रांनो, मग धर्मराज म्हणाले, या स्त्रीला कुंभीपाक नरकात टाकून तळून टाकावे, त्यानंतर तिला विषारी वैतरणी नदीत टाकावे आणि या स्त्रीला 16 नरकात शिक्षा झाली पाहिजे. मित्रांनो, भगवान श्री हरी म्हणतात, हे नारद, यमदूत त्या स्त्रीला या सर्व प्रकारच्या नरकात टाकतात आणि तिच्या आत्म्याला खूप वेदना देतात. हा क्रम वर्षभर चालू राहिला. जेव्हा तिची सर्व शिक्षा पूर्ण झाली तेव्हा धर्मराजाने त्या स्त्रीला डुकराच्या योनीत जन्म घेऊन चिखलात राहण्याचा आशीर्वाद दिला. कारण ती नेहमी गायीला शिळे आणि कुजलेले अन्न खायला घालते होते, म्हणून हिला सुद्धा दुर्गंधीयुक्त अन्न खाता यावे. मित्रांनो, श्री हरी म्हणतात, हे नारद मुनी, जो कोणी स्त्री किंवा पुरुष गायीला शिळे किंवा कुजलेले अन्न खाऊ घालतो त्याला नरकात जावे लागते आणि त्याला अनेक प्रकारची शिक्षा भोगावी लागते. आता मी तुम्हाला सांगतो की गायीला खोटे अन्न का खावे लागले. ही घटना सत्ययुगात घडली. जेव्हा भगवान शिव आणि माता पार्वती समुद्रकिनारी फिरायला गेले तेव्हा भगवान शिवाने मस्करी करण्याचा विचार केला आणि तो पार्वतीला म्हणाले, हे देवी, एक महत्त्वाच्या कामासाठी अचानक निघावे लागेल. मी काम पूर्ण करून परत येईन, तोपर्यंत तू इथे माझी वाट बघ. खरं तर शिवाला माता पार्वतीची थट्टा करायची होती. मग भगवान शिवाचे म्हणणे ऐकून पार्वती एकटीच किनाऱ्यावर बसली आणि त्यांची वाट पाहू लागली. त्याच्याप्रमाणे संध्याकाळ झाली आणि त्या दिवशी शिवरात्री तिथी होती. जेव्हा भगवान शिवरात्रीपर्यंत परतले नाहीत तेव्हा माता पार्वतीने किनाऱ्यावर वाळूचे शिवलिंग बांधले आणि जवळच उपलब्ध असलेल्या पूजेच्या साहित्याने भगवान शिवाचे निर्जल व्रत पूर्ण केले. रात्रभर भगवान शिव सूक्ष्म रूपात तेथे उपस्थित होते आणि प्रत्येक कार्याचे साक्षीदार होते. पण जेव्हा पहाटे पार्वतीने समुद्रात वाळूपासून बनवलेल्या शिवलिंगाचे व पूजा साहित्याचे विसर्जन केले. यानंतर थोड्याच वेळात भगवान शिव प्रकट झाले आणि म्हणू लागले की देवी पार्वती, काल शिवरात्रीच्या दिवशी तू माझी पूजा केली नाहीस.
पार्वतीजी म्हणाल्या की मी पूजा केली आहे आणि नुकतेच साहित्य विसर्जित केले आहे. शिवजींना अजून पार्वतीची आणखी चेष्टा करायची होती आणि ते म्हणाले, पार्वती, मला पूजेचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. जर तुम्ही पूजा केली असेल तर कृपया पुरावा द्या. माता पार्वतीलाही समजले होते की भगवान शिव तिला मुद्दाम त्रास देत आहेत, कारण जो जगातील प्रत्येक घटनेचा साक्षीदार असतो त्याला कोणत्याही पुराव्याची गरज नसते. देवी पार्वतीही या हास्याचा आनंद घेत होती. भगवान शिवाचे म्हणणे ऐकून माता पार्वतीने आजूबाजूला पाहिले आणि तिथे एक गाय उभी असलेली दिसली. त्यांनी भगवान शिवाला सांगितले की ही गाय माझी साक्षी आहे. मी पूजा करत असताना ही गाय इथे हजर होती. शिवजींनी गायीला विचारले की पार्वतीने पूजा केली आहे का? गायीने नाही म्हणून मान हलवली. शिवजी म्हणाले, पार्वती, तू खोटे बोलत आहेस. गायीने तुला साक्ष दिली नाही. पार्वतीला भगवान शिवासमोर स्वतःला लबाड सिद्ध करणे सहन झाले नाही आणि रागाच्या भरात तिने त्याच क्षणी गायीला शाप दिला. माता पार्वतीने शाप दिला आणि सांगितले की तू दैवी जन्म घेतला आहेस जगाच्या कल्याणासाठी, त्यामुळे जनहितासाठी तुमचे गुण अबाधित राहतील, पण ज्या तोंडाने तुम्ही खोटी साक्ष दिलीत त्याला शिक्षा भोगावीच लागेल. खोटे बोलल्यामुळे खोटाच आतापासून तुमचा आहार असेल. अशा प्रकारे खोटे बोलल्याने गायमाता रागाची शिकार झाली आणि आजपर्यंत तिच्या संततीला चांगले अन्न मिळूनही खोटे म्हणजे शिळे अन्न खावे लागत आहे. मित्रांनो, श्री हरी म्हणतात, हे नारद मुनी, आता मी तुम्हाला गायीबद्दल महत्वाची माहिती देतो. अनेकदा लोक गायीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे उपवास आणि पूजा करतात, मात्र त्यांनी चुकूनही या गोष्टी गायीला खाऊ देऊ नयेत. माता गायीला भाकरी खाल्ल्याशिवाय कधीही तुमच्या दारातून जाऊ देऊ नका. गायीला भाकरी आणि ताजे हिरवे गवत खायला द्यावे. असो, रोज आपण मातेसाठी पहिली रोटी बनवतो, म्हणून ती रोटी नेहमी गायीला प्रेमाने खाऊ घालतो. गायीला भाकरी खाऊ घातल्याने पुण्य मिळते. माता गायीला शिळे व कुजलेले अन्न कधीही खाऊ नये. जेव्हा गायमाता भुकेली असते तेव्हा ती बळजबरीने अन्न खाते, पण त्याचे दुष्परिणाम आपल्यावर पडतात. त्यामुळे आपल्या घरात नकारात्मकता येते. माता गाय ही शाकाहारी प्राणी आहे, त्यामुळे माता गायीला सक्तीने मांसाहार देण्याचा प्रयत्न करू नये. असे करणे म्हणजे महापाप आहे. जर आपल्या कुंडलीत दोष आहे, त्यामुळे आपल्याला सतत समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपण गायीला भाकरी खायला घालताना काही उपाय करू शकतो. उदाहरणार्थ, कुंडलीत चंद्रदोष असल्यास रोट्यावर पांढरी लोणी, मीठ किंवा तूप लावून मातेला खाऊ घालावे. जर कुंडलीत शनिदोष असेल तर रोटी बनवताना मैद्यामध्ये थोडे काळे तीळ मिसळून पीठ मळून घ्यावे आणि या पिठापासून ताजी रोटी बनवून शनिवारी किंवा अमावस्येला गायीला खाऊ घालावी. तसेच मंगल किंवा गुरुदोष असल्यास रोट्यांवर हळद लावून ती माता गायीला खाऊ घालावी. हे उपाय केल्याने आपण या सर्व दोषांच्या दुष्परिणामांपासून मोठ्या प्रमाणात आपला बचाव करू शकतो. माता गायीला दररोज भाकरी आणि गवत खाऊ घालणे फायदेशीर आहे आणि पितृदोषापासून देखील आराम मिळतो. तसेच कुंडलीत शनीची 7.5 किंवा महादशा असल्यास दर शनिवारी व अमावस्येला काळ्या गायीला गवत किंवा रोटी खाऊ घालावी व तिची पूजा करावी. यामुळे शनिदोष कमी होतो. गोमूत्र म्हणजेच गोमूत्र आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त, शुद्ध आणि अत्यंत फायदेशीर आहे. गोमूत्र हे केवळ आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाचे नाही, तर वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही गोमूत्राचे अनेक फायदे सांगितले आहेत. गोमूत्रात अनेक खनिजे आणि आरोग्यवर्धक घटक असतात, जे आपले शरीर शुद्ध करतात आणि अनेक आजारांपासून आपले संरक्षण करतात. तसेच गोमूत्र शिंपडल्याने वातावरणात पवित्रता आणि पावित्र्य टिकून राहते. म्हणूनच आपल्या शास्त्रात शरीर निरोगी ठेवण्यासाठी दररोज गोमूत्राचे सेवन करावे आणि घरामध्ये गोमूत्र शिंपडावे असे सांगितले आहे. गायीचे दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र यापासून बनवलेल्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात. पंचगव्य हे पापांचा नाश करणारे आहे असे म्हटले जाते आणि ते आपल्या हिंदूंचे धार्मिक विधी तपश्चर्यामध्ये वापरले जाते. पंचगव्य बनवणारे सर्व घटक अत्यंत उपयुक्त आहेत, जे आरोग्यासाठी फायदेशीर तर आहेतच, पण त्यामध्ये औषधी गुणधर्मही परिपूर्ण आहेत. मित्रांनो, श्री हरी म्हणतात, हे नारद मुनी, मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. मग नारद मुनी म्हणतात, हे परमेश्वरा, मी धन्य आहे. दैवी ज्ञानाने तुम्ही माझ्या सर्व शंकांचे निरसन केले आहे. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी मी हे दैवी ज्ञानाचा नक्कीच प्रसार करीन. तर मित्रांनो, आम्ही आशा करतो की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल. तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहा. तुम्हा सर्वांचे आभार.